राज्याच्या राजकारणात सध्या संघर्षाची एक नवी ठिणगी पडली असून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार रणकंदन सुरू झालंय। या वादाच्या केंद्रस्थानी आहेत आमदार रोहित पवार आणि त्यांचे पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलन। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्यासाठी उपोषण सुरू केलंय। मात्र या आंदोलनावरून भाजपने विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्याला दिलेला 2012च्या ऐतिहासिक ऊस आंदोलनाचा संदर्भ यामुळे हा वाद आता केवळ मागण्यांपुरता मर्यादित न राहता व्यक्तिगत चिखलफेकीपर्यंत पोहोचलाय। पडळकरांनी यावेळी रोहित पवारांना शेतकरी चंद्रकांत नलावडेंच्या हत्येची आठवण करून दिली आहे। त्या ऊस आंदोलनात नेमकं काय घडलं होतं आणि त्यावरून आता रोहित पवार विरुद्ध पडळकर हा वाद का नव्याने पेटलाय पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। रोहित पवार यांचे हे आंदोलन प्रामुख्याने राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी विरोधात आहे। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी असल्याचं आणि त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचा दावा रोहित पवार करतात। विशेषतः 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नवीन योजनेतून वगळण्यात आले। तसेच 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानातही अनेक तांत्रिक अडचणी आहेत। या सर्व अटी शिथिल करून 30 जून पर्यंतच्या सर्व थकीत कर्जाची कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। पंढरपूरच्या पवित्र भूमीत विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मात्र या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत बोचरी आणि धारदार टीका केली आहे। पडळकर यांनी रोहित पवार यांच्या उपोषणाला नटरंग चित्रपटाच्या शूटिंग सारखी ऍक्टिंग असं संबोधलंय। पडळकर यांनी थेट रोहित पवार यांच्या कौटुंबिक वारशावर आणि त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच शरद पवार यांच्या राजकारणावर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आजची दुरवस्था ही केवळ पवार कुटुंबियांच्या गेल्या अनेक वर्षांच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रोहित पवार हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असा स्टंट करत असल्याचं पडळकर यांचं म्हणणं आहे। या वादात सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू ठरलाय तो 2012 मधील चंद्रकांत नलावडे यांच्या बलिदानाचा संदर्भ। गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांना आरसा दाखवताना जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्यात। 2012 साली जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी 3,000 रुपये प्रति टनाच्या दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यावर उतरले होते तेव्हा सत्तेत असलेल्या तत्कालीन आघाडी सरकारनं या आंदोलकांवर अमानुष बळाचा वापर केला होता असा दावा पडळकर यांनी केलाय। सांगली जिल्ह्यातील वासवडे गावात झालेल्या पोलीस गोळीबारात चंद्रकांत नलावडे या निष्पाप शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय की जेव्हा तुमच्या कुटुंबियांची सत्ता होती आणि शेतकरी स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी रक्ताचं पाणी करत होता तेव्हा ही संवेदनशीलता कुठे गेली होती? ज्या घराण्याने शेतकऱ्यांच्या रक्ताने हात माखलेत त्यांना आज शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा येणं हे हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। पडळकर यांनी आपल्या भाषणात सोलापूर पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त विधानही केले। त्यांनी म्हटलंय की रोहित पवार जर उपोषणाला बसले असतील तर त्यांना तिथून उठवू नका, उलट जोपर्यंत ते त्यांच्या साखर कारखान्यातून शेतकऱ्यांना पूर्ण FRP देत नाही तोपर्यंत त्यांना अन्नाचा एक घासही घेऊ देऊ नका। या विधानानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं आंदोलकांच्या जीविताचा विचार न करता अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे लोकशाहीला घातक असल्याचं मत विरोधकांकडून व्यक्त केलं जात आहे। दुसरीकडे रोहित पवार यांनी पडळकरांच्या या टीकेला उत्तर देताना आपला संयम राखण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय। रोहित पवार यांच्या मते हे सरकार केवळ मोठ्या उद्योजकांचं हित पाहत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष भटकवण्यासाठी जुन्या इतिहासाचा आणि वैयक्तिक टीकेचा आधार घेते। 2012च्या घटनेचा आणि आजच्या मागण्यांचा संबंध जोडून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही अशी भूमिका रोहित पवार यांच्या गोटातून घेतली जाते। या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम केवळ शाब्दिक युद्धात झाला नसून यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय ध्रुवीकरण पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र जो एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा तिथं आता भाजपने पडळकरांच्या माध्यमातून शेतकरी विरुद्ध साखर कारखानदार असा संघर्ष उभा केलाय। चंद्रकांत नलावडे यांच्या बलिदानाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून पडळकर यांनी प्रस्थापित नेत्यांविरोधात असलेल्या लहान शेतकऱ्यांच्या भावनांना हात घातलाय। यावेळी रोहित पवार यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा एका बाजूला वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करत सरकारकडून यशस्वीरित्या केला जातोय। सध्याची परिस्थिती पाहता रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यावर होणारी राजकीय टोलेबाजी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। सरकार कर्जमाफीच्या अटींबाबत लवचिकता दाखवणार की रोहित पवार यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेचा जोर वाढवून हे आंदोलन मोडीत काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या सर्व राजकारणात शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न म्हणजे कर्जमुक्ती आणि हमीभाव पुन्हा एकदा चर्चेशिवाय मागे पडतो की काय अशी भीती आता व्यक्त केली जाते। चंद्रकांत नलावडे यांच्यापासून सुरू झालेला हा बलिदानाचा आणि संघर्षाचा प्रवास आज रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर अशा स्वरूपात नव्या राजकीय संघर्षाला जन्म देऊन गेलाय।
ब्युरो रिपोर्ट LS मराठी.